श्री गणेशाय नमः. कृतीच्या व्हिडिओत आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण या दाण्यांना बेसन आणि मैदा याचं कोटिंग करून घेणार आहोत. पूर्वीच्या व्हिडिओत दाखवली तशीच ही कृती आहे. पहिले थोडासा मैदा घालायचा, त्यानंतर आपल्याला इथे दिसतं आहे की पाणी घेतलेलं आहे, पिण्याचं पाणी आहे आणि चमच्याने आपण घालणार आहोत. आता याच्यावर बेसन घालून घेऊया. आता थोडंसं ओलं करण्यासाठी आपण याच्यावर चमच्याने पाणी घालून घेऊयात. अशा प्रकारे आपण पाहू शकता की दाणे बऱ्यापैकी ओले झालेले आहेत आणि एकमेकांना चिकटू लागलेले आहेत. आता पुन्हा एकदा आपण यात थोडासा मैदा घालणार आहोत. जोपर्यंत दाणे सुटे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला मैदा घालायचा आहे. जेवढा लागेल तेवढा मैदा दाणे सुटे करण्यासाठी जेवढा आवश्यक असेल तेवढा मैदा आपण घालायचा आहे. हा सर्वच मैदा आपल्याला या ठिकाणी लागलेला दिसतो आहे व अशा प्रकारे आपल्या दाण्यांचं कोटिंग पूर्ण झालेलं आहे. व लवकरच आता आपण हे शॅलो फ्राय करायला ठेवूयात. अशा प्रकारे तुम्हाला दाणे सुटे झालेले दिसत आहेत. मी सांगितलं कॅमेरा ऑफ नको करू. आपण गॅस लावलेला आहे व यावर आता आपण एक फ्राईंग पॅन ठेवूयात व वाळवून घेऊयात. त्यासाठी थोडा गॅस मोठा करूया. तुम्ही बघू शकता की फ्राईंग पॅन मध्ये आपण तेल घातलेलं आहे व आता आपण या तेलामध्ये सर्व दाणे घालून घेऊयात. अशा प्रकारे सर्व दाणे आपण घालून घेऊयात. आपण बघू शकता की अशा प्रकारे सर्व दाणे कढईत घालून घेतलेले आहेत. तेल घातल्यावर मी लगेचच फ्लेम सिम केली होती व आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच हे सर्व करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण दाणे भाजतो तसंच होणार आहे.
आपण बघू शकता की सर्व दाणे पूर्ण झालेले आहेत, लो टू मीडियम फ्लेवर भाजलेले आहेत। आपण जो सिंग भुजियाला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। याही व्हिडिओला उदंड प्रतिसाद द्या व माझे सर्व व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।